सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि दररोज आपल्याला स्वामींची सेवा करणे शक्य होत नसते। त्यातून सुद्धा प्रत्येक स्वामी भक्त वेळात वेळ काढून आपल्याला जेवढी सेवा जमल तेवढी आपण घरामध्ये करत असतो। आता ज्या काही महिला असतील त्या घरामध्ये असतील किंवा ज्या महिला जॉब करत असतील त्या जॉब करणाऱ्या महिलांना तर घरामध्ये दररोज सेवा करणं शक्यच होत नाही। त्यांची खूप इच्छा असते की आपल्याला स्वामींची सेवा करावी, त्या वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्यांना दररोज सेवा त्यांच्या घरामध्ये जमतच नाही। किंवा ज्या घरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना जरी काही असे प्रॉब्लेम दररोज होत असतील, म्हणजे त्यांना दररोज सेवा करणे शक्य होत नसतील, किंवा काही पुरुष असतील, म्हणजे जे कोणते पण असतील व्यक्ती जे बाहेर जॉब करत असतील, त्यांना स्वामींची सेवा करणे खूप म्हणजे मनापासून त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे की मला स्वामींची सेवा आज करायचीच आहे। पण आजकाल धकाधकीच्या जीवनात इतकं माणूस व्यस्त झाले की त्याला दररोज किती जरी ठरवलं ना, आपण आज पोथी वाचन करायचं आहे किंवा स्वामींचा 11 माळी जप करायचा आहे, स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे, तरीसुद्धा त्या स्वामी सेवे करायला वेळ मिळतच नाही। खूप म्हणजे खूप असे स्वामी सेवेकर आहेत बघा की ज्यांना मनामध्ये खूप इच्छा असते की आपल्याला स्वामींची सेवा करायची, पण त्यांना वेळच मिळत नाही। तर त्या स्वामी सेवेकरांनी काय करायचं, तर असे जे स्वामी सेवेकरी आहेत की ज्यांना स्वामी महाराजांची सेवा करणं दररोज जमत नाही, पण त्यांची खूप मनापासून इच्छा आहे की आपण आपल्या स्वामींची सेवा करायची आहे, तर त्यांनी दर गुरुवारी स्वामींची सेवा करू शकता। तुम्हाला दररोज नाही ना वेळ भेटत तर तुम्ही दर गुरुवारी स्वामींची न चुकता आपण ही सेवा करू शकता। आता स्वामींची आपण कोणती सेवा करू शकतो गुरुवारी, ज्या सेवा केल्यामुळे आपल्याला स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न तर होतीलच, शिवाय स्वामींचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्यावर राहील। यासाठीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की गुरुवारी आपण स्वामी भक्तांनी वेळात वेळ काढून आपल्या घरामध्ये स्वामींची कोणती अशी सेवा करायची आहे, याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत आणि स्वामी भक्त आहोत, पण स्वामींनी कधीसुद्धा असं सांगितलेलं नाही की तुम्ही कामधंदा सोडा आणि माझी सेवा करा घरात बसून। त्यांनी कधीही सांगितलेलं नाही की तुम्ही दिवस रात्र सर्व काही सोडा आणि दिवस रात्र फक्त आणि फक्त माझी सेवा करा। स्वामींनी असं कधीसुद्धा सांगितलेलं नाही। त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना आधी हे लक्षात घ्यायचं की स्वामी सेवा म्हणजे नक्की काय आहे। स्वामी सेवा म्हणजे आपले कर्म आहेत, आपले कर्म, आपल्या कर्मातच देव आहे। जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल ना तेव्हाच तुम्हाला स्वामी पावणार आहेत। त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी कर्मामध्ये आपला देव शोधा। आपण जेव्हा चांगले कर्म करतो त्यावेळेला स्वामी आपल्या पाठीशी असणार आहेत। त्यामुळे चांगले कर्म करत राहा, स्वामी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील। आता हे झालं आपलं, तरीसुद्धा आपण स्वामींना आपले गुरु मानतो, बरोबर आहे। आपण स्वामी भक्त आहोत, आपण आपल्या स्वामींना गुरु मानतो आणि आपले स्वामी हे आपले गुरु आहेत। प्रत्येक स्वामी भक्ताचा स्वामींवर विश्वास असतो, स्वामींवर अतूट श्रद्धा असते आणि प्रत्येक स्वामी सेवे करायची मनातून आतून खरंच तळमळ असते की स्वामींची त्यांना पोथी वाचन करायचं असतं, स्वामींचे ग्रंथपठण करायचं असतं, स्वामींची सेवा, कोणती पण स्वामींची सेवा असो, त्यांना असं प्रत्येक वेळेला वाटतं की मला स्वामींची सेवा करायचीच आहे, पण धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही। म्हणूनच त्या स्वामी सेवेकरांनी घरामध्ये गुरुवारी ह्या सेवा नक्कीच करा। स्वामींनी काय सांगितले, तर स्वामींनी एवढंच सांगितले की तू जेवढं माझ्या मनापासून मला माझी सेवा करणार, मनापासून तू माझं नामस्मरण करणार, तेव्हाच मी तुझ्यावर प्रसन्न होणार आहे। आपल्या जर मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा नसेल आणि आपलं मन जर इकडे तिकडे भटकत असेल आणि स्वामींचं आपण किती जरी पोथी वाचन केलं, किती जरी स्वामींचे ग्रंथपठण केले, स्वामींचे 11 माळी जप केले, स्वामींचे 1000 माळी जरी जप केले ना तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आपल्या मनामध्ये जर स्वामींवर विश्वासच नसेल। करायचं म्हणून कुठलीही सेवा कधीही करायची नाही, किंवा दररोज आपल्याला जी पण कोणती स्वामींची सेवा असेल ही मला आता काम करून घ्यायचं आहे, ही सेवा आहे मला करून घ्यायची आहे, असं कधीही करायचं नाही। तुम्हाला दररोज नाही ना वेळ भेटत तर तुम्ही स्वामींची सेवा ही दर गुरुवारी सुद्धा आपल्या घरामध्ये अगदी मनापासून करू शकता। तर गुरुवारी आपल्याला स्वामींची सेवा कोणती करायची हे मी तुम्हाला सांगते। आपण ज्याप्रमाणे गुरुवारी म्हणजे आपण जॉबला वगैरे जातो, घरातली जी आता महिला असतील त्या महिला जर बाहेर जॉब करत असतील तर त्यांना घरातलं सगळं काम वगैरे करून मग नंतर घरातून बाहेर पडायचं लागतं जॉबसाठी। तसं पुरुषांचं नसतं, पुरुषांना बाहेर जेव्हा म्हणजे ते त्यांचं काय असेल ते करून बाहेर जातात जॉबसाठी, तर त्यांनी दररोज काय करायचं, दररोज तुम्ही आपल्या स्वामींच्या आपली देवपूजा तर घरामध्ये दररोज होतीच,
आपण ज्याप्रमाणे दररोज देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपण तिथं बसायचं, एक 5-10 मिनटं स्वामींचं फक्त नामस्मरण करायचं, स्वामींना मुजरा करायचा आणि मग नंतर आपली जी काही कामं असतील ती करायची. एवढं तर तुम्ही दररोज करू शकता ना. एक 5 मिनिट जरी स्वामींचं नामस्मरण तुम्ही केलं ना तरीसुद्धा दररोज चालू शकतं. आणि स्वामींच्या ज्या कोणत्या पण सेवा असतील ह्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत. गुरुवारी आपल्याला वेळात वेळ काढायचा आहे. तर गुरुवारी तुम्ही जेवढं लवकर उठता त्याच्यापेक्षा पण जास्त लवकर उठा. अजून भले तुम्ही त्या दिवशी लवकर उठायला अगोदर तुम्ही पहाटे 5ला उठू शकता. पहाटे 5ला उठल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमची जी काही कामं असतील ती करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वामींची जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर फोटो हा तुम्हाला स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आहे. फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घेतल्यानंतर आणि तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला न चुकता गुरुवारी पंचामृताचा अभिषेक करायचाच आहे. आता पंचामृताचा अभिषेक हा दररोज आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. स्वामींची मूर्ती असेल तर प्रत्येक स्वामी सेवेकराच्या घरामध्ये स्वामींना अभिषेक मूर्तीवर झालाच पाहिजे. आता दररोज तर तुम्हाला सांगितलं धावपळीमुळे शक्यच होत नाही. किती जरी प्रयत्न केला, किती जरी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या हातून ह्या गोष्टी होईना झाल्यात. तर तुम्ही वाईट वाटून घ्यायचं नाही. तुम्हाला फक्त गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर पंचामृतानं न चुकता अभिषेक करायचाच आहे. अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्त 1 वेळा पठण करा, स्त्री सूक्त 1 वेळा पठण करा. त्याच्यानंतर बाकीचे देव असतील त्यांना सुद्धा अशा पद्धतीनं स्नान घालून घ्या, अभिषेक घालून घ्या. आता गुरुवार आहे म्हटल्यानंतर सर्व देवांसोबत सर्व देवांनाही घालून घ्या स्वामींसोबत. मग त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्तीला आधी घालून घ्यायचा, मूर्तीला पुरुष सूक्त स्त्री सूक्ताचं पठण करायचं, मूर्ती साईडला ठेवायची. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने मी देवपूजा करायला म्हणजे देवपूजा कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये करायची हा जो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला बघा, तो पण तुम्ही बघून घ्या. तुम्हाला एक एक देवांची पूजा करून घ्यायचं, एक देवाला आपल्याला पंचामृत अभिषेक घालायचं. अशा पद्धतीने तुम्ही देवपूजा करून घ्या. देवपूजा करायला खूप जास्त वेळ लागत नाही. जवळजवळ एक 10, 15, 20 मिनटं किंवा ज्यांच्या घरात जर जास्त देव असतील तर त्यांना एक अर्धा तास लागू शकतो. अशा पद्धतीने देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना गुरुवारी न चुकता सकाळ संध्याकाळ नैवेद्य हा दाखवायचाच आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला त्याच्यामध्ये भाजी, चपाती, भात, वरण जे काय असेल ते सगळे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत स्वामींना. म्हणजे चपाती, भाजी, आमटीच्या वेळी तुमच्यात वरण असेल तर वरणसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जे काही पण बनवलं असेल ते पदार्थ सगळे स्वामींना घ्यायचे आपल्या एका ताटामध्ये. आणि ज्या पद्धतीनं मी तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायला सांगितलं, तुळशीचा पानाचा उपयोग करायचा आणि तशाच पद्धतीनं गुरुवारी तुम्हाला न चुकता स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्राचाच वापर आपल्याला गुरुवारी करायचा आहे. तसा दररोज आपल्याला स्वामी महाराजांना तुळशीपत्राचा वापर करूनच नैवेद्य दाखवायचा असतो. पण गुरुवारीच दररोज तुम्हाला शक्य नाही. तर गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीनं करा, न चुकता करा, वेळात वेळ काढून ह्या सेवा करा. कारण आपल्या गुरूंचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं असतं. आपले गुरु जे आपल्या पाठीचे असतात आणि आपण स्वामी सेवेकरा स्वामींना आपण आपले गुरु मानलेले आहेत. तर आपण न चुकता गुरुवारी, आणि गुरुवार तर सर्व स्वामी सेवेकरांचा आवडता दिवस असतो सर्वांचाच. गुरुवार म्हटलं की आपल्याला छान वाटतं. आपण स्वामींची त्या दिवशी खूप असे सेवेकरी असतील स्वामींची न चुकता त्या दिवशी सेवा ही नक्कीच करतात. दररोज जरी त्या स्वामी सेवेकरांना शक्य नसेल ना तर गुरुवारी ते स्वामी सेवेकरी नक्कीच स्वामींची सेवा ही घरामध्ये करत असतात. पण आपण सेवा नक्की काय करायची मी हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा पद्धतीने देवपूजा झाली, स्वामींना नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ हे पण मी तुम्हाला सांगितलं. तर त्यानंतर आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत. आता आपल्याला गुरुवारी तुम्ही जर सकाळी 10 वाजता वगैरे तुमचा जॉब असेल तर तुम्ही जॉबसाठी घरातून निघणार आहे. त्याच्या आधी स्वामींना मुजरा करायचा. 5 मिनटं स्वामींचं मनापासून नामस्मरण करा. 5 मिनटं प्रत्येकाकडे असतात. 5 मिनटं फक्त नामस्मरण करा. तुम्ही घरी आल्यानंतर किंवा तुम्हाला सकाळी जरी वेळ असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता. गुरुवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता किंवा तुमची जी कामं असतील ती बाहेरून करून आल्यानंतर संध्याकाळी 7च्या नंतर सुद्धा तुम्ही सेवा ह्या करू शकता. पण सेवा आपल्याला गुरुवारच्या कधीही चुकवायच्या नाहीत. आपल्याला स्वामी महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. ही सेवा आपल्याला न चुकता घरामध्ये करायची. तर आता गुरुवारी पण तुम्हाला जर स्वामी भक्तांना 11 माळी करणं शक्य होईना तर मग काय, त्यासाठी जरी त्यातून तुम्ही प्रयत्न करताय असू शकतं. काही गोष्टी काही वेळेला काही लोकांच्या म्हणजे खूप प्रॉब्लेम असतात पण ते आपल्याला दिसत नाही, त्यामुळे त्यांचं सेवेकडे मन लागत नाही.
असू शकतं, बाहेर आपली कामं असतात त्यामुळे सुद्धा आपल्या सेवेकडे मन लागू शकत नाही किंवा घरातले थोडे मोठे प्रॉब्लेम असतात. तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं, अशा वेळेला तुम्हाला सेवेकडे मन लागत नाही तर तुम्ही त्या दिवशी फक्त स्वामी महाराजांचं 10 ते 15 मिनटं अगदी मनापासून जप करा. अगरबत्ती, धूप, दिवा वगैरे सगळं लावायचं आणि स्वामी महाराजांना हात जोडायचा आणि अगदी मनापासून स्वामींचं जप करायचं आपल्याला 10-15 मिनटं. आणि तो जप अशा पद्धतीनं करायचा, अगदी मनामध्ये कुठला पण विचार करायचा नाही. कोणते विचार जरी तुमच्या मनामध्ये आले ते सगळे विचार आपण काढून टाकायचे आहेत, काही विचार करायचा नाही. फक्त आपण जो जप करतो त्या जपाकडेच लक्ष द्या. म्हणजे स्वामींचं जे नामस्मरण करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ह्या वाक्याकडेच आपलं लक्ष केंद्रित करायचं. आणि आपल्याला जेवढा ऐकू येईल किंवा तुम्ही जेवढ्या आवाजात म्हणू शकता तेवढ्या आवाजात तुम्ही 10-15 मिनटं नामस्मरण करता. अगदी मनापासून करा. स्वामींना तुमची सेवा नक्कीच स्वीकारतात. फक्त मनापासून करणं एवढंच तुम्ही करा. जप केल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्रचं पठण म्हणजे तारक मंत्र हा आपल्या घरामध्ये गुरुवारी न चुकता एकदा तरी पठण केलाच पाहिजे. दररोज तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा ऐकू शकता, पण तारक मंत्राचे प्रत्येक शब्द असतात ना, ते आपल्या आयुष्यामध्ये त्याचं खूप असं महत्त्व आहे. बघा, तुम्ही तारक मंत्राचं एकदा पठण करून बघा. असं 11 वेळा पठण करायचं. तुम्हाला जेवढी जास्त सेवा जमल ना गुरुवारी तेवढी स्वामींची तुम्ही करू शकता. स्वामी सेवेला वेळेचं बंधन नाही. जेवढी आपण सेवा करतो त्या सगळ्या सेवेचं आपल्याला स्वामी फळ हे देतच असतात योग्य वेळ आल्यानंतर. त्यामुळं तुम्हाला जर 11 वेळा जरी करणं तारक मंत्राचं पठण करणं शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा करा. 11 वेळा नाहीच जमत तर 1 वेळा करा, पण कुठली पण सेवा ही मनापासून करा. आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या आवाजामध्ये तुम्ही करा हे सेवा पठण. तर त्याच्यानंतर तारक मंत्राचं पठण तुम्ही जेव्हा करता, तुम्हाला जर तीर्थ वगैरे, पण मी तुम्हाला तीर्थाचा व्हिडिओ पण सांगले, कारण त्या तीर्थामध्ये सुद्धा अतिशय अशी प्रचंड अशी ताकद आहे माहिती का तारक मंत्राच्या तीर्थामध्ये. मी स्वतः त्या तीर्थाचा अनुभव घेतला आहे. मी स्वतः ती सेवा आमच्या घरामध्ये केल्या. पण ना, जेव्हा मी ती सेवा केली ना, त्याचा अगदी मनापासून तुम्हाला सांगते, अगदी मला दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा अनुभव आला आहे. तारक मंत्राचं तीर्थ हे खूप आणि खूप, म्हणजे त्या तीर्थामध्ये खूप शक्ती आहे. तुमचे कुठले पण प्रॉब्लेम असू दे, कुठल्या पण व्यक्तीला, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आजार वगैरे असेल किंवा काही पण असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर निगेटिव्हिटी विचार येत असतील, नकारात्मक विचार असतील, एखाद्या व्यक्ती जर चिडचिड करत असेल, तुम्हाला असं खूप, म्हणजे कोणती पण व्यक्ती, म्हणजे काही पण असू दे, त्याच्यावर तुम्ही तारक मंत्र जर 11 वेळा पठण केला ना तीर्थ घेऊन, म्हणजे पाणी घ्यायचं एका ग्लासमध्ये, त्याच्यामध्ये 11 वेळा जर तुम्ही गुरुवारी सुद्धा तारक मंत्र पठण केला आणि विभूती वगैरे त्यामध्ये थोडीशी टाकायची आणि ते तीर्थ जरी आपण प्राशन केलं ना, तरी खूप अशा समस्या आपल्यातून नाहीसे होतात. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी सुद्धा गुरुवारी तारक मंत्राचं पठण केलं. जे कोणता पण आता प्रॉब्लेम असेल त्याच्यावर केलं होतं मी. पण ते केल्यानंतर ना, मी 11 वेळा म्हणजे ते पठण वगैरे केलं, त्यातलं थोडीशी विभूती वगैरे केली, पण अक्षरशः ना ते तीर्थ मी जेव्हा प्राशन केलं ना, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मला त्याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळं खूप अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील आणि खूप तारक मंत्रामध्ये शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला दररोज नाही जमत, तुम्ही एकदा तरी गुरुवारी तारक मंत्राचं पठण नक्कीच करा. तारक मंत्राचं पठण केल्यानंतर आपल्याला न चुकता स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं वाचन करायचं आहे. आता तुम्ही दररोज, तुम्हाला कुठलीच सेवा करायला स्वामींची वेळ मिळत नाही, कुठलीच. फक्त 5-10 मिनटं तुम्ही नामस्मरण करता किंवा स्वामींना मुजरा करता, स्वामींचं दर्शन घेता आणि घरातून बाहेर पडता, बरोबर आहे. पण तुम्हाला दररोज कुठलीच सेवा, स्वामी चरित्राचं पठण सुद्धा तुमचे 3 अध्याय दररोज तुमच्या घरामध्ये होईना झालं, तुमच्याकडनं काहीच होत नाही. आपण स्वामी महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये आणून ठेवला आहे, पण त्या स्वामी महाराजांच्या फोटोची, स्वामींच्या मूर्तीची सेवा ही प्रत्येक स्वामी भक्ताकडनं आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. मग मी तुम्हाला काय म्हटलं, ज्या दिवशी आपल्या स्वामींचा वार आहे गुरुवार, त्या दिवशी तर तुम्ही हेच सेवा करा. आता दररोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पठण करणं शक्य होत नाही. तुम्हाला जॉबच्या ठिकाणी सुद्धा मी सांगितलं, तिथं जर तुम्हाला वाटत असेल की इथं आपल्याला तुम्हाला वेळ असेल तिथे, तर तुम्ही तिथं सुद्धा 3 अध्याय सहजरित्या पठण करू शकता. कारण 3 अध्याय करण्याला कोणतेही नियम किंवा काहीच नाही बघा. किंवा तुम्ही 1 अध्याय जरी दिवसभरात एकदा जरी पठण केला ना तरी सुद्धा चालू शकतो. आणि त्यातनं जर नाहीच जमत बाबा, दररोज करणं शक्यच होईना झालं, तर तुम्ही गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं वाचन करा. ज्या स्वामी सेवेकरांना गुरुवारी शक्य होईल ना, खरंच त्यांनी स्वामी चरित्राच्या पोथीचं खरंच वाचन करा. कारण स्वामी चरित्र सारामृतामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. आपली अशक्य कामंसुद्धा ह्या स्वामी चरित्राच्या पठणामुळे शक्य होतात. आपल्या आयुष्यामध्ये जे कोणते पण कामं असतील बघा, ती मार्गी लागत नाही, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करून बघा, तुमची ती कामं नक्की मार्गी लागतील.
कुठल्या कामात आपल्याला यश मिळत नाही त्या कामामध्ये पण तुम्हाला यश मिळेल, फक्त मनापासून सेवा करायची. तर मी तुम्हाला खरं सांगते की ज्या स्वामी सेवेकरांना दररोज स्वामी चरित्र सारामृत पठण करणं शक्यच होत नाही 3 अध्याय, त्यांनी गुरुवारी वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून स्वामी चरित्र सारामृतचं पठण करा. आता स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ जो आहे ना खूप छोटा आहे, खूप छोटा म्हणजे एक पण नाही, एक अर्धा तास सुद्धा लागत नाही बघा. 1 तास 1.5 तास तुम्हाला म्हणजे नवीन सेवेकराला लागू शकतो, म्हणजे जुन्या सेवेकरांना 1 किंवा अर्धा तासच लागू शकतो. ज्या वेळेला तुम्हाला संध्याकाळी सुद्धा तुम्ही पठण करू शकता. 1 तासामध्ये जरी अर्ध्या तासामध्ये तुम्ही जरी अगदी मनापासून जरी एक पूर्ण पोथी वाचन केलं ना तरी सुद्धा चांगलं आहे. दररोज नाही जमत ना, त्या स्वामी सेवेकराने खरंच वेळात वेळ काढून स्वामी चरित्र सारामृताचं एक पूर्ण पाठ आपल्या घरामध्ये अशी पठण करा. अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं वाचन आपल्या घरामध्ये गुरुवारी करायचंच आहे. आता मी ह्या सगळ्या सेवा तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी दिवा वगैरे लावतो. त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक तुम्हाला माहीत आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला कालभैरव अष्टक सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातलं कालभैरव अष्टक हे आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिवा धूप आरती लावायची आणि तिथं आपल्याला कालभैरव अष्टक हे पठण करायचं. कालभैरव अष्टक पठण केल्यानंतर आपल्याला जी काय कोणती पण विभूती असेल बघा, म्हणजे कोणती पण म्हणजे धूप जे पडतो ना त्याची विभूती असेल किंवा अगरबत्ती तुम्ही लावलेली असेल त्याची जरी विभूती असेल तरी सुद्धा चालू शकतो. त्यातली थोडीशी विभूती घ्यायची आणि आपल्याला घरामध्ये फुकायचे. हेनं सुद्धा आपल्या घरामधील नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक काय पण असू दे ते सगळं बाहेर जातं. वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. स्वामी सेवेमध्ये खूप खूप ताकद आहे. फक्त स्वामी सेवेकरांनी मनापासून श्रद्धेने ह्या सेवा केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर कालभैरव अष्टक तुम्ही अशा पद्धतीने पठण करू शकता घरामध्ये. दररोज करायचं आहे. तुम्हाला दररोज नाही शक्य हो तुम्ही गुरुवारी करा. न चुकता संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेला संध्याकाळच्याच वेळेला आपल्याला कालभैरव अष्टक पठण करायचं आहे. संध्याकाळची वेळ तिन्ही सांज जे असते ना 7 साडेसात ह्या वेळेला तुम्ही पठण करा. आता ह्या सेवा मी तुम्हाला सांगितलं, स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं सगळं मी तुम्हाला सेवा सांगितल्या गुरुवारी. आता आपल्याला दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही म्हणून मी तुम्हाला गुरुवारी ह्या सेवा करण्यासाठी सांगितल्या. तर मला जेवढं माहीत होतं किंवा गुरुवारी आपण प्रत्येकानं काय सेवा कर हे मी तुम्हाला सांगितलं. पण खरंच ज्या स्वामी सेवेकरांना खरंच ह्या सेवा करणं घरामध्ये शक्यच होत नाही, किती जरी त्यांनी ठरवलं तर शक्य होत नाही, तर त्यांना मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही अगदी मनापासून स्वामींचं नामस्मरण करा. फक्त गुरुवारी अगदी मनापासून नामस्मरण करा. स्वामींना नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवा. भले तुम्हाला सगळ्या जेवणाचा नैवेद्य सुद्धा दाखवणं शक्य होईना तर तुम्ही साधं एखादा शिरा वगैरे बनवू शकता किंवा तुम्ही एखादं फळ असेल तर त्या फळाचं जरी नैवेद्य दाखवलं तरी चालू शकतो. स्वामी महाराजांना सगळं दिसतं असतं. काही वेळेला आपल्या घरातल्या प्रॉब्लेममुळे आपल्याला खूप इच्छा असते की आपल्याला सेवा करायची असते, सगळं करायचं असतं, पण काही वेळेला घरातल्या प्रॉब्लेममुळे सुद्धा आपल्याला हे करणं शक्य होत नाही स्वामी सेवा. त्यामुळे त्या भक्तानं किंवा त्या व्यक्तीनं वाईट वाटून घ्यायचं नाही. तुमच्या घरामध्ये एखादं फळ असेल किंवा साधी खडी साखर असेल ना, तिचा नैवेद्य जरी स्वामींना तुम्ही दाखवलं ना तरी स्वामी तुमचा नैवेद्य सहज स्वीकारतात. फक्त मला जे वाटतं ना गुरुवारी म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या गुरुवारी काय करावं सेवा हे मी तुम्हाला सांगितले. खूप जरी कसं असतं, जो भक्त खरा असतो म्हणजे ज्याची भक्ताची तळमळ असते की जो पण स्वामी भक्त असेल, एखादा स्वामी भक्त खूप म्हणजे त्याला असं आतून खूप वाटतं की मला स्वामींची सेवा करायची, हे करायचे, ते खूप वाटत असतं, पण त्याला कामामुळे किंवा बाहेरच्या कामामुळे त्याला वेळ अजिबात मिळत नाही. जरी तो जेवढा वेळ मिळेल ना तेवढ्या वेळी तो नामस्मरण करत असतो. तर त्याचीच भक्ती आणि त्याचीच सेवा ही स्वामी स्वीकारत असतात. न चुकता ह्या सेवा खरंच करायच्या. तुम्ही गुरुवारी ह्या सेवा केल्या की नाही, तुम्ही दररोज नाही केल्या तर स्वामींना आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि गुरुवार हा स्वामींचा वार आहे. त्या दिवशी तर निदान आपल्याकडनं एवढ्या तरी सेवा व्हाव्या. तुम्हाला नाही स्वामी चरित्र सारामृताचं पठण झालं, तुम्ही एखाद्या वेळेला वेळात वेळ काढून ज्या दिवशी तुम्हाला ह्या दिवशी मला शक्य होते त्या दिवशी जरी पूर्ण पोथी वाचन केली तरी सुद्धा स्वामींपर्यंत तुमची सेवा पोहोचू शकते. आणि दररोज जरी तुम्ही नामस्मरण केलं, स्वामींचा तारक मंत्र 1 वेळा जरी पठण केला किंवा स्वामींचा तारक मंत्र जरी तुम्ही यूट्यूबला लावून जरी ऐकला तरी सुद्धा चालू शकतं. फक्त जी कोणती पण सेवा करतात ते फक्त मनापासून करा, कारण आपण जेवढी सेवा करतो ती सेवा कधीसुद्धा वाया जात नाही. स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या वेळेला म्हणजे आपण जेव्हा संकटात सापडतो त्याच वेळेला स्वामी महाराज आपल्याला त्या सेवेचं फळ देतात. जेव्हा आपल्याकडे अनेक प्रकारची संकट येतात त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही की आता काही करायचं, त्यावेळेला आपण केलेली जी सेवा असते ना, आपण जे पोथी वाचन करतो, आपण जे जपमाळ करतो स्वामींच्या 11 माळे किंवा तुम्ही जे पारायण वगैरे करता गुरुचरित्राचे, जे कोणत्या पण आपण सेवा करत असतो ना त्या सेवेचं सगळं फळ आपल्याला स्वामी महाराज त्या दिवशी देतात ज्या दिवशी आपल्यावर वाईट संकट येते आणि वाईट वेळ येते. त्यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकराने वेळात वेळ काढून स्वामी चरित्राचं सारामृताचं पठण करायचं, स्वामींच्या 11 माळी जप करायचे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं. एवढ्या सेवा तुम्ही न चुकता स्वामींच्या करा.
आता ह्या सेवा सांगल्या, आता गुरुवारी आपल्याला अजून एक सेवा महत्त्वाची करायची. ही सेवा तर प्रत्येक स्वामी सेवेकडे नक्कीच करू शकतो. आपल्या जवळपासचा जो मठ असतो, आता स्वामींचा मठ केंद्र हे प्रत्येक स्वामी सेवेकरांना माहिती आहे, कारण स्वामी सेवेकरी म्हटल्यानंतर स्वामींच्या मठात केंद्रात जाणं येणं होतच असणार आहे. आणि जो स्वामी सेवेकरी स्वामींच्या केंद्रात मठात जातो ना, तोच स्वामी सेवेकरी, म्हणजे त्यातून स्वामी सेवेकरी निर्माण झालेला असतो. आणि कोणता पण असा स्वामी सेवक नसणारच आहे की नवीन किंवा जुना, पण ते एकदा तरी स्वामींच्या मठात केंद्रात नक्कीच जाऊन दर्शन घेऊन आले असतील. आणि जरी आत्ता कोण नवीन स्वामी सेवेकरी असतील, जे स्वामींची सेवा करत असतील, भक्ती करत असतील, आणि त्यांना जर जायची इच्छा असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळपास कुठे केंद्र जर मठ असेल ना, तिथं तुम्ही जाऊन येऊ शकता स्वामींचं दर्शन घेऊन. त्यातनं जर जवळपास केंद्र मठ जरी नसेल ना, तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जरी गुरुवारी जाऊन दर्शन घेऊन आला तरी सुद्धा चालू शकतो. पण गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मठात का जायचं, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुरुवारी स्वामी महाराजांची आरती असते. आरती ही संध्याकाळी 6ला सुरू होते. गुरुवारी स्वामींच्या आरतीला जायचं. 6 ते 6:30पर्यंत तिथं आरती असते. तुम्ही अगदी मनापासून आरतीला वगैरे उपस्थित राहा. स्वामी महाराजांचं 10-5 मिनिटं तिथं पण मंदिरामध्ये सुद्धा नामस्मरण करा, स्वामींना मुजरा करा, स्वामींना खडीसाखर घेऊन जावा, स्वामींचं दर्शन घ्या व्यवस्थित. स्वामी सेवेकरांना स्वामी चरित्र सारामृत हे वाचन करणे शक्य नाही, किंवा ज्या स्वामी सेवेकरांना वाचन करणं, लिहिता वाचता येत नाही थोडक्यात, त्या स्वामी सेवेकरांनी काय करायचं, तर असे स्वामी सेवेकरी सुद्धा असू शकतात. त्यांना स्वामींवर त्यांची श्रद्धा आहे, भक्ती आहे. तर अशा स्वामी सेवेकरांनी काय करायचं, तुम्ही अशा स्वामी सेवेकरांना स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण चालू ठेवायचं. तुम्ही दिवसभर स्वामींचं नामस्मरण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे यूट्यूबला लावून नुसतं ऐकलं दर गुरुवारी तरीसुद्धा चालू शकतं. दररोज ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला जरी लावून हे ऐकलं तरीसुद्धा चालू शकतं, कारण शेवटी सेवा महत्त्वाची असते. आणि स्वामी महाराज हेच बघत असतं की किती मनापासून स्वामी भक्त सेवा आपली करतो. ती मनापासून जो सेवा करतो, आतून जी तळमळ असते ना सेवेची, ती स्वामी महाराजांना नक्कीच दिसते बघा. त्या स्वामी भक्ताला स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतात. पद्धतीने मी तुम्हाला ज्या स्वामी सेवेकरांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी वेळात वेळ काढायचा आणि गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीनं घरामध्ये सेवा करू शकता. स्वामी महाराज तुमच्या सेवा नक्की स्वीकारतात. शेवटी स्वामी भक्ती आणि किती मनापासून स्वामी भक्त आपली सेवा करतो ना हे बघतात. कसं पण करायचं म्हणून करायचं असं कधी करायचं नाही. किती मनापासून करतात आणि किती वेळात वेळ काढून आपली सेवा करतात हे स्वामी महाराज बघत असतात. त्यामुळे तुम्हाला दररोज जरी शक्य झालं नाही ना, तरी तुम्ही गुरुवारी जरी अशा पद्धतीने सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.